मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन जज साहेबांना म्हणतो, मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय मी लॉर्ड, जेव्हा साक्षी शिर्के या अगदी कॉन्फिडेंटली कोर्टामध्ये म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023च्या रात्री मी इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये होते. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर तोच त्यांचा कॉन्फिडन्स आज अगदी गायब झाला. कारण मी हे प्रूफ केले की त्या 13 जानेवारीला वात्सल्याश्रमाच्या आतमध्ये होत्या. आता असं अर्जुनने स्टेटमेंट देतात. सगळेजण धक्क्याने अर्जुनकडे पाहतात. महिपत सुद्धा खूप चिडलेला असतो. पण आता यावेळी दामिनींनी त्याला सांगितलेलं असतं की तोंड गप्प ठेवायचं, मी वाटेल ते साक्षीसाठी करू शकते. तेव्हा साक्षी तर एकदम शांत असते आणि आपली खाली मान घालून ते विटनेस बॉक्स जवळ उभी राहते. त्यावेळी अर्जुन तिच्या जवळ जातो आणि लगेचच हसतो. तिला विचारतो, मिस साक्षी शिर्के, अहो तुम्हाला जेव्हा आठवतं तेव्हा तुम्ही सर्व CCTV फुटेज आणि मग नंतर शिवानी तेव्हा साक्षी समोर तो सगळा भयानक भूतकाळ जातो की ते CCTV फुटेज सुद्धा अर्जुनने कोर्टासमोर दाखवलं होतं. त्याचबरोबर शिवानीला स्वतःला तो कोर्टामध्ये घेऊन आला होता आणि त्याचबरोबर माझ्या विरोधात त्या शिवानीने साक्ष सुद्धा दिली होती आणि कोर्टासमोर हे सुद्धा प्रूफ करून दाखवलं होतं. मीच पैसे घेऊन शिवानीला इथे खोटं स्टेटमेंट घ्यायला सांगितलं होतं. त्याचबरोबर अर्जुन पुढे सांगतो, अगं ब्युटिकलचा कार्ड आहे, मग तो पेंडंटचा तुकडा आणि मग तुमच्या दोन्हीही फोनचे लोकेशन रिसॉर्टमध्ये दाखवत नाहीत. मग तुम्हाला अर्जुन पुन्हा हा तिला विचारतो जेणेकरून साक्षी हायपर होईल आणि तो आठवून काढेल की जे काही झालं असेल ते. मोठ्याने म्हणते, आता तेथे असणारे सगळेजण साक्षीच्या उत्तराची वाट पाहत असतात परंतु साक्षी काही बोलत नसते. प्रिया सुद्धा आता खूप घाबरलेली असते कारण आपल्या अंगावर हे काही प्रकरण शिकायला नको, कारण असं काही तिला सतत वाटत असतं. बाहेर आता पोलिसांच्या आणि जे ॲडव्होकेट त्यांच्या चर्चा सुरू असतात की आजच्या केसमध्ये आजच्या हिअरिंगमध्ये नक्की जिंकणार कोण आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष या केसकडे आहे. तर वात्सल्याश्रम केस, त्याचबरोबर या केसमध्ये दामिनी देशमुख अगदी कधी एकही केस न हरलेली ॲडव्होकेट आहे. त्यामुळे दामिनी ही केस हरू शकत नाही आणि काहीच म्हण असं त्यावरील दुसरे वकील म्हणतो की कारण ॲडव्होकेट अर्जुन सुद्धा हे एवढं हुशार वकील आहेत ना दामिनी देशमुख या त्यांच्यासमोर हार मानणार म्हणजे मानणार. आता लाईव्ह टेलिकास्ट हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये चालू असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त मोबाईलकडे, TV कडे, दुसरीकडे साक्षीचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो आणि ती म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो मी तुम्हाला या अगोदर क्लिअर केलंय की ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते आणि आता माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन आश्रमात कसं दिसतंय हे मला खरं माहीत नाही आहे. अहो यामध्ये कदाचित टेक्निकल इश्यू सुद्धा असू शकतो. तेव्हा अर्जुनला आता साक्षीच्या या स्टेटमेंटवर हसू येतं आणि तो म्हणतो, साक्षी शिर्के, अहो रिपोर्ट आहेत ना हे टेलिकॉम कंपनीकडून आलेले आहेत, अगदी क्रॉस व्हेरिफिकेशन करून आले आहे. सो त्यामध्ये कोणत्याही टेक्निकल इश्यू असू शकत नाही असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. नंतर महिपतात मात्र खाली मान घालून बसलेला असतो कारण त्याला माहीत असतं आजची ही शेवटची हिअरिंग आहे. आपण जर काही साक्षीच्या बाजूने बोलायला गेलो तर कोर्टामध्ये वेगळाच विषय होईल. आपण थोडंसं थांबूया आणि मलाच उगीच सगळेजण शांत करतील आणि माझ्या विरोधात ॲक्शन सुद्धा घेतील. मग जज साहेब आता स्वतःच म्हणतात, मी साक्षी शिर्के, कोर्टात पुन्हा एकदा तुम्हाला ताकीद देत आहे की कोर्टामध्ये खोटं बोलण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही कारण वात्सल्याश्रमामध्ये तुम्ही गेला होतात हे अगदी पुराव्यानिशी सुद्धा सिद्ध झालंय. असा जज साहेबांनी निर्णय सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही गालात हसतात कारण साक्षीचे एक कारस्थान अर्जुनकडे बाहेर काढून जज साहेबांना अर्जुन कोर्टाला सुद्धा विश्वास दिलेला असतो की मी जे बोलतोय ते खरं आहे आणि साक्षी जे बोलते ते खोटं आहे. पुढे आता जज साहेब सांगतात, तुमच्या वकिलांनी तुम्हाला मान्य केले, माझं बरोबर ॲडव्होकेट दामिनी देशमुखाचा थेट सवालच ते आता दामिनीला करतात. तेव्हा दामिनी यस सर म्हणते कारण आता तिच्यासमोर दुसरा ऑप्शन नसतो. दुसरीकडे जे काही वकील असतात ते पोलीस आहेत बसलेले असतात. तेव्हा ते वकील आता हे पोलीस म्हणतात,
आता तर साक्षी काही नाकारू शकत नाही की खुणाच्या वेळेस त्या आश्रमामध्ये होती तेव्हा ते पोलीस म्हणू लागतात. बघूया आपण पुढे काय होतं ते. आता तर खरी हिअरिंग आपल्या सुरुवात झाली आहे. इकडे अर्जुन आता कोर्टामध्ये पुन्हा साक्षीला प्रश्न विचारतो. आता मला सांगा मी साक्षी शिर्के, तुम्ही म्हणाला होतात की आश्रमाची माझा काही संबंध नाही आहे, मग 13 जानेवारीच्या रात्री तुम्ही आश्रमात कशासाठी गेला होता? आता असं प्रश्न साक्षीला विचारल्यानंतर महिपत दामिनी घाबरत म्हणतात. सायली आणि घरचे सगळे जण एक्साइटमेंट असतात, कारण आता साक्षी नक्की काय उत्तर देत आहे. साक्षीची आता बोलतीच बंद होत असते, त्यामुळे तिला काय बोलावं काय उत्तर द्यावं हे कळतही नसतं. अर्जुन आता तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि विचारतो, हो काहीतरी विचारलंय मी तुम्हाला, प्रश्न आहे का तुमच्याकडे? प्रश्न दिलाय मी, उत्तर द्या ना तुम्ही. हवं तर आश्रमात त्या रात्री तुम्ही का गेला होतात? एवढा सिंपल प्रश्न आहे हा. मग आता साक्षी आठवण्याचा प्रयत्न करते आणि दामिनी सांगितल्याप्रमाणे ती सांगू लागते की प्रियाने तिची फी भरण्यासाठी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि ते पैसे परत मागण्यासाठी म्हणून मी आश्रममध्ये गेले होते. तेव्हा प्रिया आपले डोळेच बंद करून घेते, कारण आता हे प्रकरण प्रियावर शेकणार असतं. तेव्हा घरातील सगळ्यांना माहीत असतं. मग घरातील प्रत्येक जण आता प्रियाकडे पाहू लागतो. आता पुढे या हिअरिंगमध्ये काय ट्विस्ट येणार याची उत्सुकता तर सगळ्यांना लागलेली असते. मग त्यानंतर साक्षी म्हणते, अहो अर्जुन सुभेदार, तुम्ही ते प्रूफसुद्धा केलंय की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये पैशाचे व्यवहार होत होते, बरोबर ना? तुम्ही अगोदर प्रूफ केलंय. तेव्हा रविराज रागातच प्रियाकडे पाहतो, तर प्रिया ऐन वेळेला आता नाही होऊन पडते. मग आता प्रिया खूप घाबरते, घामाघूम होते आणि मनातच विचार करते, ए बाई तू माझं नाव का घेतेस? ज्या काही थापा मारायच्या असतील त्या तुझ्याबद्दल मार, माझं नाव घ्यायची काही गरज नाही. हिला पण अर्जुन बरोबर आता तिचा डाव तिच्यावरच उलटणार असतो आणि हसूनच म्हणतो, हो बरोबर आहे, राईट मला आठवते आपला सीसीटीव्ही फुटेज कॅफेमधला. मग आता हे कॅफेमधली सीसीटीव्ही फुटेज आता पुन्हा एकदा साक्षीला सगळं आठवतं. मग आता सगळेजण साक्षीकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही त्या रात्री तिकडे प्रिया पैसे वसूल करण्याकरिता, पण सॉरी हा म्हणजेच तुम्ही आश्रमात त्यांच्याकडे गेला होतात पैसे मागण्यासाठी, बरोबर? तेव्हा ती आता फक्त हो म्हणते. आता साक्षी इथे जबरदस्त अशी पकडली जाणार असते, कारण त्या दिवशी सगळेजण तिथे सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेले होते. मग काही वेळानंतर तिथे प्रिया आलेली असते. सगळं काही कोर्टासमोर अजून यायचं असतं आणि मग अर्जुन नेमका तोच मुद्दा हाताशी धरतो आणि म्हणतो, परंतु प्रिया तर तेव्हा नव्हती. अहो तीच तर सिनेमा बघायला गेली होती आणि हे तुम्हाला तर माहीतच होतं, बरोबर? तेव्हा साक्षी म्हणते, नाही मला असं माहीत असणार. तेव्हा सायली मात्र गालात हसते, कारण साक्षीनेच त्या सिनेमाची तिकीट काढून दिलेली असतात. तेव्हा अर्जुन हसत विचारतो, नाही असं कसं शक्य आहे बरं हे? अहो सगळ्यांनी तिकीट तर तुम्हीच काढल्या होत्या ना. मी साक्षी, अहो तुम्ही परत विसरलात का? असं हसून तो विचारतो. त्यानंतर टोमणा मारल्यासारखं, पण हो कोर्टात मी केव्हा सिद्ध केलं? अर्जुन म्हणतो. साक्षीने पूर्णपणे स्टेटमेंट तो कोर्टासमोर खोटा टाकलेला आहे. पुढे आता अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड, मी कोर्टामध्ये ऑलरेडी सगळे पुरावे सादर केलेले आहे, त्यामुळे अगदी क्लिअरली दिसत आहे प्रियासोबत आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सिनेमा तिकीट मिस साक्षी शिर्के यांच्या डेबिट कार्डवरून ट्रान्झॅक्शन झाले. मग आता सगळं अर्जुनने कोर्टामध्ये मुद्दा मांडल्यानंतर दामिनी रागातच अर्जुनकडे पाहते. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही ते पुरावे पुन्हा एकदा चेक करू शकता. जज साहेब, तेव्हा जज साहेब आता लगेचच ते सगळे पुरावे चेक करू लागतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आज तुमच्याकडून मला एक खास परमिशन हवी आहे आणि मला साक्षी शिर्के आणि मिस प्रिया मधुकर यांची एकत्र उलट तपासणी करायची आहे. आता असा मुद्दा अर्जुनने कोर्टासमोर मांडल्यानंतर किंवा अशी परमिशन जज साहेबांनी मागितल्यानंतर इकडे प्रियाच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बदलतात. घरातील सर्वांची अगदी धडकी भरत असते की प्रियाची सुद्धा उलट तपासणी आता सुरू अर्जुन करणार म्हटल्यानंतर काही खरं नाही. सगळेजण तिच्याकडे आता पाहू लागतात. तेव्हा लगेच दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, अहो एकाच वेळी 2 साक्षीदार बोलवण्याची कोर्टाची अजिबात पद्धत नाही आहे. दोघींची एकाच वेळी उलट तपासणी केल्यामुळे मला तरी काही गरज वाटत नाही आहे. तेव्हा जज साहेब सुद्धा म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला एकाच वेळी उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, येस मिलॉर्ड, मला एकाच वेळी दोघींचीही उलट तपासणी घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन पुढे म्हणून लागतो, हो युअर ऑनर, हे सहजा
कधी होत नाही, परंतु मी साक्षी शिर्के आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री बघता या दोघींचीही उत्तर एकत्र ऐकायला मिळतील. तर बघा, तेव्हा अर्जुन आतापर्यंत रेकॉर्ड पुरावे पाहत दामिनीने म्हणत डावलून जज साहेब अर्जुनला लगेच परमिशन देऊन टाकतात. तर अर्जुन यामुळे खुश होतो. मग जज साहेब मधुकर पाटलांना म्हणजे मधुभाऊंना त्या विटनेस बॉक्समधून जरा बाहेर बसायला सांगतात आणि प्रियाला तिथे विटनेस बॉक्समध्ये यायला सांगतात. आता प्रिया खरंच खूप घाबरलेली असते. अर्जुन कोणती उलट तपासणी करणार आहे अगदी तिला कल्पना सुद्धा नसते. तर रविराज सुद्धा आता यावेळी काही बोलू शकत नसतो, कारण अर्जुन जे करतोय त्यामध्ये रविराजने त्याला खूप सपोर्ट केलेला असतो. तर आता यामध्ये असं दाखवलं, आता इकडे खूप मजा येणार असते, कारण प्रिया आणि साक्षी आता आमने सामने आलेले असतात. अर्जुन दोघींकडे पाहतो आणि दोघींनाही छान असे स्माईल येतो, पण त्या दोघींचा चेहरा अगदी काळा निळा पडलेला असतो. दोघीही खूप घाबरलेले असतात, कारण अर्जुन उलट तपासणी घेणार म्हटल्यानंतर दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, वाह, टेन्शन घेऊ नका. आता पुढे अर्जुन हा प्रियाला म्हणतो, पहा, जर तुम्ही खरं बोलायचं आहे इथे, कारण कोर्टामध्ये खरं बोलायचं आहे, तर खोटं बोललात तर हा डाव तुमच्यावर पलटू शकतो. तर इकडे काळजी करून बघा आता, कारण की 13 जानेवारी 2023 रोजी सिनेमाला गेला होता आणि ही सिनेमाची सर्व तिकीट मी साक्षी शिर्के यांनी तुम्हाला काढून दिली होती. खरंच तुम्हाला साक्षी शिर्के दिल्या होत्या का तिकीट हे काढून? अजिबात मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मी साक्षी शिर्के यांनी कबूल केलं की त्या तिकीटास त्यांनी काढल्या होत्या आणि तसे पुरावे सुद्धा मी कोर्टामध्ये ऑलरेडी सबमिट केले आहेत. तेव्हा प्रिया आणि साक्षीचा आता चेहरा पडतो, कारण त्या एक खोटं अजून बाहेर काढत असतो अर्जुन. मग प्रियाला तो विचारतो, तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं की तुमची एखादी मैत्रीण त्या फिल्मसाठी जाणार होती, पण तिचं जाणं कॅन्सल झालं आणि म्हणून तुम्हाला ते तिकीट मिळाले. तेव्हा प्रियाची बोलती बंद होते आणि ती रविराजकडे पाहते. आता ती खूपच घाबरलेली असते, तिला काही सुचत नसतं. त्यानंतर अर्जुन साक्षीला विचारतो, मी साक्षी शिर्के, अहो मिस प्रिया मधुकर तुम्हाला तुमचे पैसे परत देत नव्हती, तरी सुद्धा तुम्हाला यांना असं तिकीट्स का काढून दिला? मग साक्षी आणि प्रिया एकमेकांकडे बघत राहतात. त्या दोघींना काय उत्तर द्यावं हे सुचतच नसतं. त्यानंतर साक्षी घाबरते आणि म्हणते, नाही, ऑलरेडी ती तिकीट मी काढून ठेवली होती. मग प्रियासाठी नव्हती काढली, ॲक्च्युअली ती तिकीट मी माझ्यासाठीच काढली होती. माझं एक खूप मोठं ग्रुप आहे, आम्ही सिनेमाला जाणार होतो, परंतु अचानक आमचा हा सगळा प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणूनच मग मी सर्व तिकीट प्रियाला दिली. असं म्हणून ती आता प्रियाकडे पाहते. तर प्रियाला सुद्धा आता काय उत्तर द्यावं कळत नसतं. आता साक्षीची झालेली गडबड गोंधळ पाहून सायली कुसमुस पाहूक हसते आणि अर्जुन लगेच साक्षीला विचारतो, तुमच्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असू सुद्धा तुम्ही ती तिकीट प्रियाला दिली? तेव्हा साक्षी म्हणते, हो, कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट फुकट जाण्यापर्यंत गरीब आणि लाचार आणि हापापलेल्या प्रिया एवढं दुसरं कोणीच नव्हतं. असं साक्षी प्रियाकडे पाहून खूपच रागत म्हणते. आता हे ऐकून प्रियाला जबरदस्त असा धक्काच बसतो. कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता असते, कारण आता साक्षीने पूर्णपणे गेम चेंज केलेला असतो. प्रिया विरोधात आता खोटं नाटक सांगून प्रियाला बरोबर दामिनी सांगितल्याप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले असते आणि तेव्हा सगळ्यात आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळीकडे जण आपले असे तोंडाकडे हात लावून बसलेले असतात. प्रियाचा सुद्धा आता रागात पारा चढलेला असतो आणि ती दातात ओटतात म्हणते की साक्षी शब्द जरा जपून वापर. तेव्हा साक्षी सुद्धा गप राहत नाही. आता दोघांचा त्या कोर्टामध्ये तांडव सुरू होतो. मग साक्षी म्हणते, काय खोटं बोलते ग, मी फुकट मिळालेले आईस्क्रीम सुद्धा तू अगदी चवीने खाशील अशी मुलगी आहेस तू एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा एखादी तू नाही म्हणालीस की नाही नको मला असं म्हणालीस का? तसं तिकिटाचे पैसे घेण्याचा विचार सुद्धा मी केलाच नव्हता ग. आपल्या घरात उरलेलं अन्न असं आपण एखाद्या भिकाऱ्याला देऊन टाकतो, तशी ती तिकीट मी तुला देऊन टाकली. असं म्हणून साक्षी भर कोर्टात साक्षी आता प्रियाची भिकारी म्हणते. तेव्हा सगळं ऐकून दामिनी आता डोक्यालाच हात लावते, कारण आता साक्षीने
पूर्णपणे इथे माती खाल्लेली असते. तर अर्जुन मात्र या दोघींच्या भांडणाची मजा घेऊ लागतो, कारण आता काहीही मध्ये बोलण्यात नसतो. सगळ्यांना माहीत असतं, कारण अशीच भांडणं होत एखाद्या तरी सत्य यांच्या तोंडून बाहेर पडणार असं अर्जुनने अगोदरच हेरलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, मी स्वतः आले नव्हते तुझ्याकडे तिकीट मागायला. एकाच वेळी बाहेर 10-12 तिकीट विकले गेले नसते ना, ती वाया जाऊ नये ना म्हणून मला ती दिलीस. एवढी स्वार्थी आहेस तू साक्षी, आणि उगाच माझं नाव बाद करू नकोस, बोलू नकोस असं साक्षीला सांगून त्या दोघीही अगदी रागात एकमेकांकडे पाहू लागतात आणि एकमेकींच्या स्वभावातील दोषसुद्धा एकमेकींना सांगू लागतात. तेव्हा सुमन आता हळूच नागराज विचारते, काय हो या दोघी अशा भरकटोमध्ये भांडतात का एकमेकींबरोबर? एकमेकींबरोबर असं का भांडत आहे? तेव्हा नागराज म्हणतो, या साक्षीला हे कळायला नको काय आपल्या तन्वीबद्दल, बघ कशी बोलते ते. तेव्हा सुमन म्हणते, हो पण तरी. मग आता नागराज लगेच नाकावर हात ठेवतो आणि गप म्हणतो, बसमध्ये. मग तेव्हा पहिल्यांदा आली आहे, जास्त बोलू नकोस, आपले पुढे बघत राहा. सुमन आपली गप्प बसते. त्या दोघींची मांजरीसारखी भांडण पाहून अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, भांडण करू नका. इथे जज साहेब सुद्धा म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, शांत राहा. दोघे पण एक कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक वाद ऐकून घेणार नाही असं जज साहेब म्हणतात. तेव्हा मात्र या दोघींचेही डोळे खाडकन उघडतात आणि त्या दोघीही एकमेकींकडे अजूनच नजर मिळवत एकदा पाहतात. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे गप्प राहतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिस प्रिया मधुकर, इथे कोर्टामध्ये भांडण्यापेक्षा ना तुम्ही तिथे तुमच्या सीटवर जाऊन बसा. मग प्रिया गुपचूप जाऊन आता रविवार शेजारी बसते. तेव्हा अर्जुन पुन्हा साक्षीकडे येतो आणि म्हणतो, मी साक्षी, आता तुमचा जो वाद होता तुमचा तो खरा होता की तुमची कशी मैत्रीण नाही आहे व ते दाखवण्यासाठी तुमचा आता फक्त खटाखटोप सुरू होता की तुम्ही हे सगळं अडकू असं घडवून आणताय. तेव्हा दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणत ऑब्जेक्शन अर्जुनला वाक्यावर ते ऑब्जेक्शन घेते आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे पाहून अशिलावर असे बिनबिडोचे आरोप करू नये असं सांगत असते. तेव्हा त्यांना त्रास देण्याचं काम करत आहात तुम्ही असं त्यांनी अगदी ताबडतोब थांबवा. मग जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हरऑल असं म्हणतात. मग दामिनी गुपचूप खाली बसते. त्यानंतर साक्षी उत्तर देते, म्हणते, नाही मुलीशी तर मी अगदी आयुष्यात सुद्धा कधी मैत्रीण करू शकत नाही. सगळेजण रोखून प्रियाकडे पाहतात. तर प्रियालाही प्रश्न पडतो, ह्या साक्षीला आज अचानक काय झालं आहे? आज शेवटची शेवटची हिअरिंग असून माझ्यावर निशाणा साधलाय की काय? आता काय इकडे? आता अर्जुन हसत विचारतो, तरीही तुम्ही तिला सिनेमाची तिकीट कशी फ्रीमध्ये देऊ टाकली? मग मला सांगा. चला, मी मान्य केलं, तुमचं मन खूप मोठं आहे. मी साक्षी शिकले, तुम्हाला इच्छा झाली असेल की असं दान करण्याची तर होऊ द्या. इच्छाही मारायची नसते तर, पण याचं तिकीट तुम्ही ज्या दिवशी खून झाला आहे त्याच दिवशी होती. या योगायोग होता की तुम्ही मुद्दाम घडवून आणलं. तो आता तिला विचारतो की ज्या रात्री तुम्हाला आश्रममध्ये जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा हवा होतं म्हणून ही तिकीट सुमित त्यांना काढून दिली होती असा थेट सवाल तो साक्षीला करतो. आता अर्जुनने हा प्रश्न विचारल्यानंतर तो सिरियस होत असतो. मग साक्षी सुद्धा जरा घाबरते. सगळेजण तिच्या उत्तराची वाट पाहत असतात. तेव्हा दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर, ॲडव्होकेट सोबत तर माझ्या आशेलावर असे डायरेक्ट आरोप करू शकत नाही. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेन असं जज साहेबांना म्हणतात. तेव्हा दामिनी थँक्यू असं म्हणत खाली बस असं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, अजूनही मिस साक्षी शिर्के यांनी मला उत्तर दिलेलं नाही. जेव्हा आश्रममध्ये कोणीही नव्हतं त्या रात्री नेमक्या ज्या आश्रमामध्ये का गेल्या होत्या तेव्हा सगळेजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात. रविराज सुद्धा आता प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अजून घामाघूम होते, कारण आता प्रियाकडून आता काय ते खऱ्या प्रश्नांची उत्तर मिळणार असतात. अर्जुन इकडे हायपर होतो आणि म्हणतो, मला उत्तर द्या मी साक्षी शिर्के. अहो, का बरं तुम्ही असं केलं? तेव्हा साक्षी अगदी रडकुंडीला येते. तिला काय बोलावं सुचत नसतं आणि मग ती जज साहेबांकडे पाहते. तेव्हा आता घाबरघोबरी झालेली असते. साक्षीला काय बोलावं सुचत नसतं. मग आता तिलाच पाहून सायली कुसमुखकडे पाहून हसते. इकडे कल्पना हळूच प्रतापला विचारते, काय हो? तन्वी म्हणते की या साक्षीने खून केलाय की नाही? ती सुद्धा आश्रमात जाण्याबद्दल एवढं खोटं का बोलत असेल? तेव्हा प्रताप म्हणतो, अगं ही केस एवढी साधी सरळ असती तर 2.5 वर्ष लागली असती का? कल्पना. मग अर्जुन आता साक्षीला विचारतो, हो काय झालं मिस साक्षी? काही उत्तर सुचत नाही का आता? नक्की तुम्हाला पण डोनट वरील मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो.
तर ABCD असे 4 ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही आता एक सिलेक्ट करा. आता ऑप्शन दिल्यानंतर आश्रमाच्या बाहेर गार्डन तुम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही असं वाटलं की सार्वजनिक गार्डन आणि म्हणून तुम्ही तिथे फिरायला गेला होता. तर सर्वजण अर्जुनकडे स्टेटमेंटवर मात्र हसू लागतात. तेव्हा मैपतन सगळेजण आपले मागे पाहतात. अर्जुन ते स्टेटमेंट बघून अक्षरशः गोंधळ पाडलेला असतो. पुढे अर्जुन विचारतो, इव्हिनिंग वॉक बरोबर माझा आणि आता ऑप्शन B आहो. खूप फिरून फिरून तुम्ही दमला म्हणून इव्हिनिंग वॉक घेऊन तुम्ही दमला, तुमच्या घशाला कोरड पडले आणि तुम्हाला खूप तहान लागली म्हणून तुम्ही आश्रममध्ये आतमध्ये पाणी प्यायला गेला होता. तेव्हा पुन्हा एकदा सर्वजण हसू लागतात. कारण साक्षीला असे हसूच प्रश्न विचारल्यामुळे तिचीच अगदी कोंडी झालेली असते. सगळ्यांचे जेव्हा असतात. मैपत रागात तुम्ही सगळ्यांकडे पाहतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ऑप्शन C आश्रमाच्या बाहेर जाताना तुम्हाला फुलाचा असा सुगंध सुवास आला असेल म्हणून तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये गेला असाल. सर्वजण आता हसू लागतात मोठमोठ्याने. तर भर कोर्टामध्ये नुसता हसण्याचा आवाज येत असतो. असा जसा हसण्याचा आवाज येत असतो तसा तसा मैपत डोकं फिरू लागतो. आता शेवटचा ऑप्शन D आश्रमात सर्वांना मुद्दामच बाहेर घालवून तुम्ही आश्रमामध्ये पेपर शोधायचे होते म्हणून तुम्ही ती तिकीट काढून दिली आणि सर्वांना आश्रमाच्या बाहेर घालवलं. असं अर्जुन आता तिला विचारायचा शेवटचा आणि खराखुरा ऑप्शन तिच्या समोर अर्जुन व्यक्त केल्यामुळे आता प्रियाकडे घाबरते आणि कारण हेच मूळ कारण असतं आणि साक्षीला हे बऱ्याच पैकी ठाऊक असतं. तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, कोणत्याही पुराव्या आधारावर माझ्या अश्लेषावर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराचे आरोप करू नका. तेव्हा इकडे कुसुम म्हणते की हिला ना असं पाहिजे. आता साक्षी तर बोलतीच बंद झाले. काय हिला कळतच नाही आहे. जे साहेब स्वतः दामिनीला म्हणतात, प्लीज दामिनी देशमुख अर्जुन सुभेदार त्यांचं बोलणं तर पूर्ण करू द्या. तेव्हा अर्जुन आता थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो आणि दामिनीला म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख आहो, मी फक्त तुमच्या क्लायंट ऑप्शन देत होतो कारण तुमच्या क्लायंटला नीट शिकून इकडे आणलं नाही ना तुम्ही म्हणून आज मी त्यांना ऑप्शन देत आहे. उत्तर द्या. त्यांना माहीतच नाही आहे त्यांना काय उत्तर द्यायचं आठवत नसल्यामुळे त्यांना तसा प्रॉब्लेम होत असेल. एकदा गालात हसून दामिनी रागात अर्जुनकडे पाहते. अर्जुन मात्र हसत खेळी मिळत वातावरण ठेवत आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे खेचत साक्षी प्रश्न विचारतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विटनेस बॉक्समध्ये आलेली असते तेव्हा म्हणतो, मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलास मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे तर मधुभावना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि लगेच रडू लागते. मग अर्जुन तिच्यावर प्रेशर टाकतो आणि म्हणतो, पिस्तूल तुझ्या हातात होतं तो तू विलासवर गोळी झाडलीस आणि तूच मारलंस प्रिया. विलासला तूच मारलंस. अगं तुला पैसे हवे होते आणि म्हणूनच तू विलासला खून केलास. तेव्हा आता अर्जुनने एकदम प्रेशर प्रियावर टाकलेलं असतं. प्रिया अगदी रडकोंडीला येते आणि त्या दबावात म्हणते, नाही गोळी मी झाडली नाही तर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की साक्षी शिर्के हिनं विलासवर गोळी झाडली. असं स्टेटमेंट प्रियानं आता त्या दबावाखाली दिल्यामुळे सगळेजण आता धक्क्याने प्रियाकडे पाहतात आणि साक्षीकडेही. तर इकडे मैपत डोक्यालाच हात लावून बसतो आणि साक्षी घाबरते. अशाच प्रकारच्या मालिकेतील पुढील भागासाठी आपल्या चॅनलला मराठी मालिका रिव्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आम्ही तुम्हाला इंटरेस्टिंग वर्डमध्ये म्हणजेच चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला आम्ही सांगत असतो. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा. चला तर मग धन्यवाद.